तर नमस्कार भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर खूप दिवस झाले आपले व्हिडिओ पडत नव्हते, कारण थोडंसं बाहेर गेलं ना मग गॅप राहतो आणि थोडे काम बी असतात, त्यामुळे ना व्हिडिओ करायला टाईम भेटत नाही। मग व्हिडिओला पण आपल्याला वेळ जातो ना का पूर्ण डिटेलमध्ये बनवायचं, मग परत एडिटिंगला मग तेवढा वेळ भेटत नाही। तरी पण मी आज व्हिडिओ शूट करतोय। आता बी रात्री शूट करायला घेतलेलं, कारण दिवसभर तेवढा टाईम नाही भेटत, नॉईस वगैरे पण येते बॅकग्राऊंडला, खूप थोडा गोंधळ चालू असतो ना त्यामुळं। बाकी आता डिटेलमध्ये पण नाही, तुम्हाला लेअरमध्ये मी सर्व समजावून सांगेन। ही डिझाईन आपण इंस्टाग्रामला पोस्ट केली होती, तर ही डिझाईन आपण कशी बनवली होती, काय कसं इतर डिटेलमध्ये सांगून देतो। लेअरमध्ये डिझाईनमध्ये असं काहीच केलेलं नाही। तुम्ही हे जे बघताय इकडे सर्व हे फ्लावर वगैरे, हे PNG वगैरे आपण लावलेले, हे जेवढं काय तुम्ही PNG मटेरियल बघता ते हे पण आपण डायरेक्ट गुगलवरूनच घेतलेले। तुम्हाला तिथं भेटून जाईल सर्व गोष्टी। फ्लावर टाकलं तर फ्लावर विंग PNGला भेटेल, बाकी हे PNG तुम्हाला गुगलला भेटून जाईल। फक्त हा जो फोटो नाही तुम्हाला कट वगैरे करावं लागतात, तुम्हाला ते पिंटरेस्टला वगैरे भेटून जातो। त्याला थोडं तुम्ही इनहॅन्स वगैरे केलं ना तर काम होऊन जाते। तर ही डिझाईन कशी बनवली काय कसं ना ते मी तुम्हाला आता सांगतो। इथं हे मी ह्याच्या अगोदर जे काही लावलं होतं ते मी इथून डिलीट करतोय। तुम्हाला जे टेक्स्ट टाकायचं तिथं तर तुम्ही टाकू शकता। आता मी डिझाईन बनवताना काय काय केलं होतं ना ते तुम्हाला सांगतोय। सर्व मी पहिलं हाईड करून घेतोय। तर सर्वात पहिले एक मी न्यू साईज घेतली होती, कारण सुरुवात आपली इथूनच होते, आपण साईज घेतो तिथून। तुम्हाला लेअर इथं दिसते, वाटलं तर मी इकडे घेऊन येतो। ही आपली न्यू साईज 4x5 इंचेसमध्ये। त्याच्यामध्ये एक न्यू डॉक्युमेंट घेतलं, त्यानंतर जे काय बॅकग्राऊंड आहे ह्या टाईपचं, आता हे वर मी इफेक्ट मारलेलं आहे। आता हे बॅकग्राऊंड आहे ना, म्हणजे तुम्ही कोणतं पण बॅकग्राऊंड घेऊन ना त्याला मोशन ब्लर देऊ शकता। काय तर ब्लरमध्ये गेलं नाही तर तुम्हाला मोशन ब्लर आहे तो असा तुम्हाला द्यायचा इथून। आता समजा इथं बी द्यायचं म्हणलं ना मी, आता बघू शकता किती आहे, -48 आहे। मला पाहिजे तिकडं मी त्याला हे करू शकतो अजून, पण आता आधीच दिलं त्यामुळे मी देत नाही इथं, तसा तुम्हाला द्यायचा आहे। त्यानंतर वरती मी काय केलेलं आहे, थोडं असले जे काय डिझाईन असतात आपल्या ऑर्नामेंट टाईपचे बॅकग्राऊंड तुम्हाला असले भेटून जाईल, ते मी तिथं दिलेलं आहे। पण कसं दिलेलं आहे, स्क्रीन केलेलं आहे मी, नॉर्मल बी नाही ठेवलं, स्क्रीन ठेवलेलं आहे इथं असा, आणि याची ऑपोसिटी कमी केली आहे मला जेवढी लागते तेवढी। आता त्याच्यानंतर वरतून मी काय केलेलं आहे, हे जे आपले इफेक्ट असतात ते असले टाईपचे, त्याला मी स्क्रीन करून काय केलेलं आहे असं लावून घेतलं होतं। सगळं डिझाईन झाल्यानंतर लावलं होतं। आता कसं लेअरमध्ये मी सगळ्यात खाली आणलं ना ते ग्रुपला, त्यामुळं ते समजायचं मी लाईट नाव टाकतोय फक्त, हे बघा असं ते लावलं होतं। आता ह्याच्यावरती जे तुम्ही बघताय हे सर्व टेक्स्ट आहे, तर ह्याला मी काय केलं होतं, ओव्हरलीमध्ये दिलं होतं, सर्व लावून घेतलेलं, पावली चालती पंढरीची वाट, आणि त्याला ग्रुप करून थोडं इरेज केलं आणि ते बॅक साईडला ठेवलं। आता मेन काम इथून पुढे, आता ही शॅडो आहे आपली, जे काय आपण थोडं टेम्पल घेतलं ना मंदिरा टाईप त्याचं, आणि खाली फक्त एक हे क्रिएट केलं होतं। म्हणजे काय केलं होतं इथून, तर हे कसं केलं होतं आपण, मी काय केलं होतं, 2 रेक्टँग्युलर टूलमधून असं एक शेप क्रिएट केला होता। त्यानंतर त्याला मी Ctrl+T करून पर्स्पेक्टिव्हमधून जाऊन हे असं केलं होतं। हे बघा असं जसं तुम्ही इथं बघताय ना तसंच केलं होतं ते पण, आणि त्याच्यामध्ये आपण एक हे टाकलं होतं, तुम्ही बघू शकता। ही जी ऑपोसिटी वाढवतो थोडी असं। आता तुम्ही म्हणशाल हे तू कसं केलं, तर हे कसं लावायचं तुम्हाला मी सांगतो एकदा करून। इकडं समजा हे असं आहे ना, हे आपल्याला थोडं ह्याच्या बरोबर लावायचं। तुम्हाला काय करायचं, एडिटमध्ये जायचं आहे, सर्वात पहिले सिलेक्शन केलं ना आपण Ctrl+T काढून टाकायचं, त्यानंतर एडिटमध्ये जायचं, आयदर पर्स्पेक्टिव्ह आर्ट टूल आहे ना त्यामध्ये जायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथून एवढं सिलेक्शन करून घ्यायचं आहे, त्यानंतर साईडला वार्पमध्ये जायचं आहे। आता हे आपल्याला पॉईंट ना असे इथं लावून टाकायचे, हे बघा या अशा टाईपमध्ये आपण करू शकतो, जसं मी केले आधी, हे बघा असं। आणि त्याला फक्त मी काय केलं, मास्क केलं होतं खालच्या ह्याच्यात, आणि त्यानंतर थोडी मी अशी साईज वाढवली। तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। तर तसंच केलं होतं मी ते, आता ऑपोसिटी मी थोडी वाढवतोय। त्यानंतर आपण पावली चालती पंढरीची वाट हे टाकलं होतं, त्यानंतर एक लाईट मी बॅक साईडला टाकली होती, आणि त्याच्याच वरती मी ते जे आपण शॅडो घेतलेला ना ते टेम्पल ॲड केलं, आणि पुढं सगळे मी लाईटवरच केले, लाईटवरनं पण ॲड केली, बॅक साईडला बी वरतून पण आहे। त्यानंतर आपला
विठ्ठलाचा फोटो आणि त्याच्या म्हणजे नाही का पायापाशी आपण हे टाकलं होतं फ्लावर. बाकी मी डिझाईनमध्ये काहीच केलं नाही, शॅडो टाकला फक्त. हे जो शॅडो दिसतोय ना तुम्हाला, हा शॅडो आपल्याला ना इथं बॅक साईडला टाकायचा होता, म्हणजे खाली येईन तो बरोबर असा. तर अशा पद्धतीने आपण सर्व ही डिझाईन केली होती. आणि डिझाईनमध्ये एवढं काहीच नाही, ही PSD फाईल तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकन. आणि वरनं फक्त एक कलर लुकअप ॲड केला होता, बाकी फ्लावर वगैरे टाकले साईडून, पूर्ण डिझाईन झाली आपली. तुम्ही PSD फाईल मी तुम्हाला देईन तेव्हा तुम्ही जर स्टेप बाय स्टेप पाहिलं ना, त्या डिझाईनमध्ये असं काहीच नव्हतं. फक्त एवढंच आहे की डिझाईनला आपण बॅक साईडला ना थोडं डार्क कलर यूज केला आहे. समजा इथं जाऊन आपण अजून समजा थोडा लाईट कलर जर घेतला, थोडा वेगळा टाईपचा ब्राऊन कलरचा, मी तुम्हाला दाखवतो टाकून तो पण. ह्या टाईपचं समजा मी बॅकग्राऊंड घेतलं किंवा ह्या टाईपचं घेतलं, कॉपी केलं मी इकडून आणि ह्या बॅकग्राऊंडच्या वर टाकून दाखवतो मी तुम्हाला. आता थोडं वरती, आता हे बॅकग्राऊंड इथं टाकलं. आता ह्याला पण मी थोडं मोशन ब्लर देतोय, हे बघा अशा टाईपमध्ये. तर बघितलं तुम्ही हे बॅकग्राऊंड, आपला आधीचं बॅकग्राऊंड बघा इथं खाली, आणि हे वरतून टाकलेलं बॅकग्राऊंड आहे आपण आता. किंवा तुम्हाला जे बॅकग्राऊंड वाटतं ना, समजा तुम्हाला ह्या टाईपचं पाहिजे ना, ते तुम्ही ॲड करू शकता. फक्त खूप जणांचे DM आले होते की दादा त्यावर व्हिडिओ पाहिजे, त्यांना माहीत नव्हतं नेमकी डिझाईन कशी केलेली. आता डिझाईनचं कसं आहे, मी तुम्हाला एक खरं गोष्ट सांगतो, जे काय असतं ना मनाला वाटतं ना, मी तशा गोष्टी करत जातो. मग जे काय होईल ते ऑटोमॅटिक होत जातं. कधी डिझाईन फेल पण जातात, कधी कधी चांगल्या पण होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही करूनच पुढं जात असतात प्रत्येक गोष्टी. तर आजचा व्हिडिओ मी एवढा बनवलेला आहे. मी प्रयत्न नक्की करेन की पुढचे येणारे व्हिडिओ, आता दहीहंडी वगैरे बी येणार आहे. परत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला डिझाईन पण बनवायचे. तर आपण नाही का येणारे पुढचे व्हिडिओ आपण प्रत्येक व्हिडिओ ना डिटेलमध्येच घेऊन येणार, आधी टाकत होतो तसे. आत्ताचा व्हिडिओ घ्या थोडा समजून, बाकी PSD फाईल तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकन. तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जे इंस्टाग्रामची लिंक दिली आहे ना, तर ती माझ्या ऑफिशियल राहुल्याची म्हणजे प्रायव्हेट ID ची टाकले, कारण मी जास्त तिकडे ॲक्टिव्ह असतो. कधी कधी इथं मेसेज दिसायचे नाही किंवा पेंडिंग राहायचे. आता मी इकडं पण मेसेज वगैरे बघत असतो पूर्ण, खूप आधी टाकली होती तिकडे मी लिंक. बाकी तुम्हाला ह्या पेजला नाही का, तुम्ही जसं आपल्या ऑफिशियल राहुल्याला गेलं ना, तुम्हाला इथं दिसतेच नाही का बायोमध्ये, त्यामध्ये आलं की नंतर तुम्हाला हे पेज भेटून जाईल. हे आपलं मेन पेज आहे एडिटिंगचं, इथं तुम्हाला सर्व डिझाईन तुम्हाला बघायला भेटतील. तुम्हाला काय वाटलं, कुठली डिझाईन आवडली वगैरे कमेंट वगैरे करा. आणि येणारे मी 100% प्रयत्न करणार आहे की पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्येच जाईन. आणि मी टाईम काढून व्हिडिओ बनवायचं ठरवलेलं आहे. आता येणारे पुढचे व्हिडिओ मी टाकत जाईन. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना, खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगत जावा. आणि इंस्टाग्रामला बी कोणी फॉलो केलं नसेल तर फॉलो करून टाका, कारण इथं आपल्या लेटेस्ट काय डिझाईन असतील ते आपण इथं पोस्ट करतो. आणि त्यानंतर यूट्यूबला आपण व्हिडिओ बनवत असतो, कारण इथं जे डिझाईन टाकतो ना आपण, जे आवडलं की लगेच आपण त्याचा व्हिडिओ यूट्यूबला टाकत असतो पूर्ण डिटेलमध्ये. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.